दुखिता तुका पावला स्वस्वरूपी तुका स्वामी नाम वाचेची गाथा बहुसाऱ्या पावला वरमाता रामकृष्ण
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख कार्तिक अरे फोन मागायची ना अरे बस येतो
हा ते काका बोलले लक्ष ठेव. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
भक्त ऐसे जाणा जे देही उदास 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 दैया शबाश निवारो दैया शबाश निवारो विषयात
हो गुरुवा हो येऊ मधून धावला येऊ पण धावलाय मला तर लागले नादडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे काही तसाकडे पडणे दी विषय तो त्यांचा झाला नारायण नादडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली अभय नागडे जनधन माता पिता विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यंबरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठं समानन्दबन्धं परब्रह्मलिङ्गं वन्दे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जस्फुरदिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभला पावन झाले चराचर विठाला प्रस्तुत परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे न्यायानं आज आपल्या या शिवणसई गावामध्ये आंबे शिवणसई या गावामध्ये हनुमान जयंती उत्सव सोहळा आणि तद्निमित्त ही प्रभू चिंतनाची सेवा प्रेमास्तव माझ्या वाटेला या काही गेल्या वर्षां अगोदर म्हणजे ह्या वर्षा अगोदर मागच्या वर्षाची सेवा माझे गुरुवर्य बहुतेक मुक्ताताई महाराज पाटील यांच्याकडे होती पण काही कारणाने त्यांची ही सेवा माझ्या वाटेला आली ही मी माझं परमभाग्य समजते सेवा ती करावी आज्ञेचे पालन ते तेव्हा तुका पण कामाने किंवा पिंपळण्याचे निळबारे देखील म्हणतात सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागी सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी कृपया देवा यावरी न करावा वेर विठ्ठल भक्ताईचे जाणा जे देही उदास गेली आशा पाश निवारणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावड जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भक्तांची लक्षणे सांगतात काय सांगतात बाबा भक्तांची लक्षणे सांगतात भक्त कसे असतात जे देही उदास बाबा त्यांच्या जीवनामधील देहतादात्म्य निघून गेलेलं असतं त्यांच्या जीवनामधील जी आशा आहे ना ते समूळ नष्ट झालेले असते आणि ते पाश रहित झालेले असतात बाबा मग त्यांच्या जीवनामधील देहतादात्म्य जाण्याकरिता त्यांच्या जीवनातील आशा नष्ट होण्याकरिता आणि त्या पाशरहित होण्याकरिता त्यांच्या जीवनामध्ये बाबा असं घडलं तरी काय की त्यांचा विषय नारायण झाला
असतो. बाबा, अशा भक्तांचं सर्वस्व हे परमात्म्याचं झालेलं असतं आणि असा परमात्मा अशा भक्तांच्या मागे पुढे उभा राहतो व अशा भक्तांचा सांभाळ करतो. म्हणून मनुष्याने या नरदेहाला आल्यानंतर जीवन जगत असताना, जीवनाची वाटचाल सुरू करत असताना नेहमी सत्कार्यामध्ये रममाण व्हावं, सत्कार्यालाच मदत करावी बाबा. आणि जर तुम्ही सत्कार्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नरकात जावं लागेल. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे. जगद्गुरु तुकोबार या अभंगामध्ये काय म्हणतात? भक्त ऐसे जाणा जे देही उदास. बाबा, श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातील 13वा श्लोक पहा. त्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला भक्तांची यथा सांग लक्षणे सांगतात. अद्वैता सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरांकार समदुःख सुभक्षमी. बाबा, भक्तांजवळ तीळ मात्र देखील द्वेष नसतो बाबा. मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव गेला मोह आणि आशा. बघ बाबा, परमात्म्याच्या दृष्टीमध्ये समानत्व राहते. मग ती सामान्य मुंगी असू द्या किंवा चक्रवर्ती राजा सम्राट असू द्या. भगवंत काय पाहत? त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या मनामध्ये जी चेतना शक्ती असते ना बाबा, त्या चेतना शक्तीकडे पाहतात. बाबा, मग सामान्य मुंगीकडे तीच चेतना शक्ती आणि चक्रवर्ती राजा सम्राट याकडे सुद्धा तीच चेतना शक्ती. मग फरक काय? तर त्यांच्या मनामध्ये असणारी प्राणीमात्रांविषयी असणारी मैत्री, प्राणीमात्रांविषयी असणारी करुणा हे भक्तांचं, महात्म्यांचं, देवाचं जीवन हे निर्मोहित करते बाबा. याचं कारण काय? तर भक्त मोहाला स्पर्श देखील करत नाही. ते निरहंकारी बनलेले असतात. जो सर्व भूताची ठाई द्वेषती नेण्याची नाही, अपपार नाही चैतन्य जैसा. माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबा म्हणतात पार्थ जयाची ठाई. आता बाबा, या पुढे चला. श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातील 18वा श्लोक पहा. समशत्रूचे मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. बाबा, माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबा म्हणतात विठ्ठल विठ्ठल अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, महात्म्यांच्या दृष्टीमध्ये समानत्व राहते. त्यांच्या दृष्टीमध्ये समान भाग असतात. मग सामान्य मुंगी करताही तेच वापरलं. तीच चेतना शक्ती त्यांच्या अंतःकरणामधील पाहिली आणि चक्रवर्ती राजा साठी सुद्धा तेच. त्यांच्या जीवनामधील जो द्वैतरूपी सूर्य आहे ना, तो सूर्याचा अस्त झालेला आहे, तो सूर्य मावळला गेलेला आहे आणि ते अद्वैत स्थितीला प्राप्त झालेले आहेत. म्हणूनच ते निर्विकल्प झालेले आहेत. मग त्यांची कोणी निंदा करा अथवा स्तुती करा, त्यांना काहीही फरक पडत नाही. कोणी निंदा कोणी वंदा आमुचा स्वहिताचा धंदा. विठ्ठला विठ्ठला कोणी निंदा कोणी वंदा आमुचा स्वहिताचा धंदा. बघा, त्यांची कोणी निंदा करा अथवा स्तुती करा, त्यांना काहीही फरक पडत नाही बाबा. माझे तुकोबार आहे. सांगायला गेलं तर माझे तुकोबार आहे. प्रत्येकाने परमार्थिक अवस्था सांभाळून राहावी बरं का बाबा. अहो,
माझ्या तुकोबारांना काटेरी झुडपानं माझ्या मंबाजी बुवांनी मारलं बाबा, तरी माझ्या तुकोबारांनी परमार्थिक अवस्था सोडली का बरं? नाही सोडली. पुढे चला. अहो, नवे माझ्या तुकोबारांच्या गळ्यामध्ये चपलांचा हार घातलं आणि बसवलं त्या गाढवावर, तरी देखील माझ्या तुकोबारांनी पारमार्थिक अवस्था सोडली का बाबा? नाही सोडली. याला कारण काय? कारण महात्म्यांच्या जीवनामध्ये किती मोठी संकट आली बाबा, किती मोठे प्रसंग आले ना, तरी देखील ते माघार घेत नाहीये. हात शिने माता न फिरे माघारी, बैसलो शेजारी गोविंदाच्या विठ्ठला विठ्ठला. आतापर्यंत आपण भक्तांची तुलना करणारी, भक्तांची तुलनात्मक श्लोक, ओव्या, प्रमाण पाहिली. आता बघता कोणाला म्हणतात तर प्रतिदिनी स्वधर्म करी, हरिमूर्ती नमस्कारी, भावे भजन वसे शरीरी, तोची भक्त हरीचा. बाबा, प्रत्येक दिवशी जो स्वधर्मानं आपली पावलं टाकतो, प्रत्येक ठिकाणी चराचरामध्ये जो भगवंताला पाहतो, ज्याची पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये ही भगवंताच्या चिंतनाशी रत झालेली आहेत ना बाबा. अहो, नवे ज्याच्या रोमामध्ये भगवंताचं चिंतन सुरू आहेत ना, तोची भक्त हरीचा. बाबा, अशा भक्ताला राव समजला जातो. मग कोणाला राव समजला जातो? ऐसे समस्त श्री ज्यावेळी या पृथ्वीवर सत्य आणि सत्पुरुष यांची अवहेलना होऊ लागली बाबा, धर्माची विटंबना होऊ लागली, त्यावेळी सर्व देवता राक्षसांची पैदास वाढ या पृथ्वी तलावर झाली, त्या मृत्यू लोकांमध्ये झाली. आणि तेव्हा सर्व देवता नारायणाकडे गेले, भगवंताकडे गेले, विश्वाच्या मालकाकडे गेले आणि देवाला म्हणावं, देवा, त्या मृत्यू लोकांमध्ये पृथ्वीवर सत्य सत्पुरुषाची अवहेलना होत आहे, धर्माची विटंबना होत आहे. भगवंता, तुम्ही अवतार धारण करावा. आणि त्यावेळी माझे भगवंत म्हणतात, ठीक आहे. माझे भगवंत म्हणतात, मी राम अवताराला जन्माला येईल, लक्ष्मी ही सीता म्हणून अवताराला येईल, शेष हा लक्ष्मण माझा छोटा भाऊ म्हणून अवताराला येईल. महादेव तिथे आले, भगवान शंकर तिथे आले आणि म्हणतात, देवा, तुम्ही अवतार घेणार, मलाही अवताराला यायचं आहे. मग तेव्हा माझे भगवान शंकर म्हणतात की मी मारुतीरायांच्या म्हणजे हनुमंतरायांच्या अवतार येईल बाबा. माझ्या मारुतीराय भगवान शंकरांच्या अवतार आहेत बरं का. अहो, त्यावेळी सर्वांचं ठरलं. पार्वती माता आली आणि पार्वती माता म्हणते, देवा, अहो, तुम्ही सर्वजण अवताराला येणार, मग मी इथे काय करणार? त्यावेळी माझे भगवान शंकर म्हणतात, पार्वती, अगं, मृत्यू लोकावरील हा माझा जो अवतार आहे ना, तो ब्रह्मचारी अवतार आहे. या अवतारामध्ये मी ब्रह्मचारी धर्माचं पालन करणार आहे, म्हणून तुला माझ्यासोबत नाही येता येणार. त्यावेळी पार्वती मातेच्या हट्टाकरिता भगवंत म्हणतात, ठीक आहे. पार्वती मातेला म्हणतात की तुला माझी शेप व्हावी लागेल. त्यावेळी बाबा, माझी पार्वती माता ठीक म्हणते, ती आधी मला आदिशक्ती ही मारुतीरायांची शेपूट आहे बरं का. आणि ज्यावेळी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी बाबा, ऋषमुख पर्वतावर म्हणजे अंजनी माता तपश्चर्या करत होती. तपश्चर्या एवढी झाली, माझे भगवंत प्रसन्न झाले, भगवान शंकर प्रसन्न झाले. अंजनी मातेला म्हणतात, अंजनी माता, अंजनी, तुम्हाला काय वर मागायचंय मागून घ्या. माझी अंजनी माता मागते, भगवंता, तुला जर मला द्यायचं असेल ना, तर देवा, तुझ्यासारखा पुत्र माझ्या गर्भाला जन्माला यावा, एवढीच इच्छा. भगवंत म्हणतो, अगं, माझ्यासारखा पुत्र कशाला मीच जन्माला येतो. अंजनी मातेला सांगितलं, तू ह्याच ऋषमुख पर्वतावर आपली तपश्चर्या करत थांब. वायू देवता तुझ्या हातावर एक प्रसाद आणून ठेवतील, तो प्रसाद तू सेवन कर. त्या प्रसादाच्या सेवनानंतर मी तुझ्या गर्भाला जन्माला येईल. बाबा, आता हा विषय बाजूला ठेवून रामायणामध्ये चला. बाबा,
रामायणामध्ये राजा दशरथ राजाला पुत्रप्राप्ती नव्हती आणि त्यावेळी दशरथ राजाला रात्री स्वप्न पडायची, माझ्याकडून 2 पुरुषांची एका स्त्रीची हत्या घडली. किती दिवस असे स्वप्न पडले. कुलगुरू वशिष्ठांकडे गेले. म्हणतात, वशिष्ठ, मला असं स्वप्न पडत आहे. तेव्हा त्यांनी म्हणावं, काही का होईना पण वाईटातून कधी कधी चांगलं होतं. बाबा, दशरथ राजाने विचार सोडून दिला. पूर्वीचे राजे म्हटले की शिकार हा त्यांचा छंद होता. अहो, मला दशरथ राजा घोर अरण्यामध्ये शिकारी करता गेला. तलावाच्या काठी दशरथ राजाच्या मनामध्ये काय आलं? तलावाच्या काठी एखादं श्वापद पाणी प्यायला आलं की मी त्याची शिकार करेन. बाबा, दशरथ राजा त्या तलावाच्या बाजूला वर तिकडे असणारं झाड, त्या झाडावर जाऊन बसला आणि इकडे श्रावण बाळ. बाबा, काशीची तीर्थयात्रा, आई वडील म्हणतात श्रावणा, अरे तीर्थयात्रा करावीशी वाटते रे, पण श्रावणाजवळ वित्त नव्हतं, पैसा नव्हता, तर जाण्याकरिता पैसा तर हवा ना. पण त्यावेळी माझ्या श्रावणाने काय केलं? कावड तयार केली. एका कावडीच्या एका भागात आईला बसवलं, दुसऱ्या कावडीमध्ये वडिलांना बसवलं. कावड खांद्यावर घेतल्याने काशी तीर्थयात्रा करता निघाला. रस्ता पुढे सरकला आणि बाबा घोर अरण्य लागला. घोर अरण्यामध्ये वडील म्हणतात, श्रावणा, अरे मला तहान लागली. पहिल्या वेळी दुर्लक्ष केलं. मनामध्ये श्रावणाचा काय विचार आला? हे तर घोर अरण्य आहे. आई वडिलांना दिसत नव्हते बाबा, घोर अरण्य आहे. जर आता मी या अरण्यामध्ये आई वडिलांना एखाद्या झाडाखाली ठेवलं आणि एखाद्या श्वापा देऊन माझ्या आई वडिलांचा प्राण घेतला तर मी कशा करता तीर्थयात्रा करू? बाबा, एवढा विचार मनामध्ये आला. श्रावणाने दुर्लक्ष केला. पुन्हा वडील म्हणतात, अरे श्रावणा, मला तहान लागली आहे. पुन्हा दुर्लक्ष केलं. शेवटी आई म्हणते, अरे श्रावणा, अरे तुझे वडील कधीपासून म्हणतात मला तहान लागली. जर तुला आमची तहान भागवता येत नसेल ना, तर कशाला लौकिका करता तीर्थयात्रेला नेतो रे? त्यावेळी माझ्या श्रावणाने नाईलाजाने काय केलं? कावड एका झाडाखाली ठेवली, कमंडलू घेतलं आणि पाणी शोधत गेला. त्याच तलावाजवळ आलं. तलावामध्ये कमंडलू बुडवलं. बुडबुड बुडबुड आवाज येऊ लागला आणि इकडे आवाज येऊ लागल्याबरोबर इकडे दशरथ राजाला वाटलं स्वापत पाणी पिण्याकरता आलं. बाबा, दशरथ राजाने घेतला धनुष्य, लावला धनुष्याला बाण आणि ज्या दिशेने आवाज येतोय ना त्या दिशेला बाण सोडला. बाबा, तो बाण जाऊन माझ्या श्रावणाच्या छातीमध्ये लागला. श्रावण ओरडला, आई. मग दशरथ राजाला आवाज ऐकू गेल्यानंतर दशरथ राजा म्हणतो, अरे देवा, माझ्याकडून मनुष्य प्राण्याची हत्या घडली आहे. दशरथ राजा पळत पळत तिथे गेला. तिथे गेल्यानंतर बोलतो, अरे हा तर लहान मुलगा आहे, ब्राह्मणाचा मुलगा दिसतोय, कारण गळ्यामध्ये जानवा आहे. त्याला विचारलं, बाळा, एवढ्या घोर अरण्यामध्ये तू एकटा काय करतोय? त्यावेळी श्रावणानं म्हणावं, माझं नाव श्रावण आहे. अहो, मी माझ्या आई वडिलांना तीर्थयात्रेकरिता काशीला घेऊन निघालो. त्यांना तहान लागली म्हणून तलावाकाठी पाणी न्यायला आलो होतो. बाबा, दशरथ राजाला खूप वाईट वाटलं. पण श्रावणाने सांगितलं, दशरथ राजा, माझी शेवटची एक इच्छा पूर्ण करा. माझ्या आई वडिलांना पाणी पाजा. विठ्ठल विठ्ठल. बाबा, त्यावेळी दशरथ राजाने ते कमंडलू घेतलं आणि श्रावणाच्या आई वडिलांजवळ गेला. वडिलांच्या मुखाला तो कमंडलू लावला. पाणी पाजायला लागला. त्यावेळी श्रावण बाळाचे वडील म्हणतात, श्रावणा, अरे तू आमच्यावर रागवला का रे? त्यावेळी आई म्हणते, अरे श्रावणा, अजूनपर्यंत तुझं कधी रागवणं बघलं नाही रे बाबा, पाहिलं नाही कधी तुझं रागवणं. तू रागवला, चक्क आमच्यावर रागवला. पण दशरथ राजा काय बोलणार? अहो, तो त्यांना त्याला श्रावण समजत होते, जो श्रावण नव्हताच मुळात. पण श्रावणाने एक सांगितलं होतं दशरथ राजाला, जोपर्यंत माझ्या आई वडील पाणी पित नाही ना, तोपर्यंत सांगू नको. ते राजा, तोपर्यंत सांगू नको का तुमचा मुलगा माझ्या हातून मारला गेला. बाबा, शेवटपर्यंत बाप म्हणतो, श्रावणा रागावला का? श्रावणा रागावला का? त्यावेळी शेवटी बाप म्हणाला, श्रावणा, तू जर आता बोलला नाही ना, तर मी पाणी प्राशन करणार नाही. आणि त्यावेळी माझ्या दशरथाने नाईलाजाने सांगितलं, बाबा, मी तुमचा श्रावण नाही, मी राजा दशरथ आहे. बाबा, तुमचा श्रावण माझ्या हातून मारला गेला. बाबा, एवढंच शब्द त्या मायमाऊलीने
ऐकलं कावडी माझून उडी घेतली, गडबडा जमिनीवर लोळू लागली. बाबा स्वतःची छाती बडवत्याने म्हणते माझा श्रावण, माझा श्रावण. बाबा आईचं दुःख, आई रडायला लागली, वडील रडायला लागले. शेवटी त्यांनी दशरथाला श्राप दिला. दशरथा, अरे राजा, तुला देखील 4 होतील 4, पण तुझी जेव्हा शेवटची क्षण येईल, शेवटची वेळ येईल ना, तेव्हा तुला पाणी पाजायला एकही तिथे नसेल. आम्ही जसे पाणी पाणी करत प्राण सोडू ना, तसं तुला देखील पाणी पाणी करत करत प्राण सोडावा लागेल. बाबा दशरथ राजाला दुःख झालं की मला श्राप दिला, पण तरी देखील आनंदही तेवढाच झाला, कारण त्याला 4 पुत्र होतील असा त्यांनी श्राप दिला. बाबा दशरथ राजाला पुत्र नव्हतं. इकडे दशरथ राजा कुलगुरू वशिष्ठांकडे आला आणि म्हणतो बाबा असा मला शाप दिला, आता आपण पुत्रकामेष्ठी यज्ञ करूया. बाबा शृंगार ऋषींनी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला, त्यामधून पायस पदार्थ बाहेर आला. त्या पदार्थाचे 3 भाग केले. तो प्रसाद म्हणून कौसल्येला, सुमित्रेला आणि कैकेयीला या तिघींना सेवन करायला लावलं. बाबा दशरथाने पहिला जो पिंड आहे, पहिला प्रसादाचा जो भाग आहे ना, तो कौसल्येला दिला, दुसरा सुमित्रेला दिला आणि तिसरा कैकेयीला शेवटला दिला. म्हणून चल राग डोक्याच्या वर झाला बाबा. पण एवढ्यामध्ये पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. बाबा या हातापायी मध्ये तो जो पिंड होता, तो प्रसाद होता ना, तो माझ्या घारीने झडपून नेला. नंतर कैकेयी विचार करते, आधीच सेवन केला असतं तर बरा झाला असता, म्हणून प्रसाद हातावर मिळल्या लगेचच्या लगेच तो ग्रहण करावा, वेळ घालवू नये, कारण प्रसाद पुन्हा पुन्हा मिळत नसतो. बाबा असा प्रसाद कैकेयीने गमावला. पुढे कौसल्याने सुमित्रा विचार करतात, आपण याच्यामधलं थोडं थोडं कैकेयीला देऊन टाकू. बाबा कैकेयीला त्यांनी दिलं. माझे बरेच जे आहेत ते पूर्ण नाही बरं का, अर्ध्या पिंडाचे आहेत, आणि माझ्या मालपुराई आहेत ना, ते पूर्ण पिंडाचे आहेत. बाबा इकडे घारीने तो झडपलेला पिंड घेऊन घार आकाश मार्गाला निघाली, पण म्हणजे वायू देवता जोराचे वारे वाहू लागले, आणि तेवढ्यामध्ये माझ्या घारीच्या मुखामध्ये जो पिंड होता, जो प्रसाद होता ना, तो खाली पडला, आणि माझ्या वायू देवतेने तो प्रसाद माझ्या माता अंजनीच्या हातावर नेऊन ठेवला. प्रसाद हातावर पडल्यावर माझ्या अंजनी मातेने वेळ न घालवता प्रसाद ग्रहण केला. म्हणून अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. बाबा म्हणून माझे हनुमंतराय अंजनी मातेच्या पोटी जन्माला येणार. बाबा इकडे डोहाळे लागले दशरथ राजा प्रत्येकीला. आता 700 राण्या होत्या दशरथाच्या, त्याच्यामधील 3 मुख्य, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. प्रथम कैकेयीकडे गेले. कैकेयीला विचारलं, कैकेयी तुला काय हवंय? कैकेयीला डोहाळे विचारले. कैकेयीने म्हणावं, रामाला मोठ्या मुलाला 14 वर्ष वनवास आणि माझ्या मुलाला राजगादी, राज्य पद द्यावं. राजा दशरथाला वाईट वाटलं. पुढे राजा दशरथ सुमित्रेकडे गेला. सुमित्रेकडे गेल्यानंतर सुमित्रेला विचारलं, तुला काय हवंय? ते डोहाळे सांग. त्यावेळेस सुमित्रेने म्हणावं, ज्येष्ठांची पूजा माझ्या हातून व्हावी, माझ्या लेकरां हातून व्हावी, एवढीच इच्छा. पुढे गेल्यानंतर कौशल्याच्या महालामध्ये गेले. पण बाबा कौशल्या जागेवर असेल तर ठीक ना. कौशल्याला काही सुचत नव्हतं, कारण भगवंत साक्षात तिच्या पोटी अवतार घेणार होते. बाबा कौशल्या जागेवर नव्हती. तिथे गेल्यानंतर कौशल्याजवळ गेल्यानंतर कौशल्य म्हणते, आणा तलवार, आणा धनुष्य, त्या रावणाचा बध करून येते. बाबा इथे दशरथ राजाला थरकाप सुटला. कौशल्याला काही भूतबाधा झाली की काय? त्यावेळी कुलगुरू वशिष्ठांना बोलावण्यात आलं आणि सांगितलं का कौशल्याला काय झाले पहा. कुलगुरू वशिष्ठांनी सांगितलं की कौशल्याच्या पोटी माझा भगवंत परमात्मा अवताराला येणार आहे, म्हणून कौशल्य कशी जागेवर राहील. बाबा दशरथ राजाला आनंद झाला, जीवाच्या वर आनंद झाला की माझ्याकडे कौशल्याच्या पोटी भगवंत अवतार आले. बाबा इकडे राम अवतार झाला, लक्ष्मणाचा अवतार झाला, शत्रुघ्नाचा अवतार झाला, भरताचा अवतार झाला. महाराज कौशल्याचा राम, सुमित्रेचा लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकेयीचा भरत. आणि इकडं 9 महिने 9 दिवस माझ्या अंजनी मातेला झाले, आणि माझ्या अंजनी मातेच्या उदरी मारुतीरायांचा जन्म झाला. हो म्हणजे मारुतीरायांचा जन्म झाला ना, जन्मताच त्यांनी सोन्याची कासोट परिधान करून माझ्या मारुतीराय आले. आणि एवढे ब्रह्मचारी स्वतःच्या आईला देखील लिंग
लिंग दर्शन झालं नाही बाबा. स्वतःच्या आईला देखील मारुतीरायांच्या लिंगाचं दर्शन झालं नाही. तेवढा ब्रह्मचारी बाबा मारुतीरायांनी अवतार घेतला. मारुतीरायांनी अवतार घेतल्यानंतर ज्यावेळी अंजनी मातेला मारुतीराय म्हणतात, अगं आई मला भूक लागलेली आहे. अंजनी माता म्हणते, अरे तुला किती खायला दिलं ना तरी देखील तुझी भूकच भागत नाही. बाबा अंजनी माता त्याच्याकरता खाण्याकरता आणायला गेली. इकडे मारुतीरायांनी खिडकीतून सूर्याला पाहिलं. हा कुठला तरी पिवळा दमक आणि गोड असा रसाळ फळ दिसतोय. बाबा सूर्यनारायणाच्या दिशेने झेप घेतली. इकडे सूर्यनारायणाला तरकाप सुटला का आता आम्हाला ग्रहण करेल, आता आम्हाला प्राशन करेल. बाबा सूर्यनारायणाला गिळंकृत केला. सर्व ग्रह आले, सर्व ग्रहांना देखील गिळंकृत केलं. शेवटी सर्व देवांचा राग अनावर झाला. सर्व देव भांडायला आले. इंद्रदेवाचा राग तो डोक्याच्या वर गेला, पलीकडे गेला, क्षमतेच्या देखील पलीकडे गेला. आणि माझ्या इंद्राने काय केलं, दगड उचलला आणि माझ्या मारुतीरायांच्या हनुवटीवर मारला. माझ्या मारुतीरायांच्या हनुवटीवर दगड लागला म्हणून हनुमंत बाबा हनुवटीवर दगड लागला. त्यावेळी पवन राजाला राग आला, माझ्या पुत्राला कोणी मारलं. महाराज हनुमंतराय जमिनीवर पडले, माझ्या पुत्राला कोणी मारलं. त्यावेळी वायू थांबला, सर्व इकड तिकडचे वाहणारे वारे थांबले. त्यावेळी म्हणजे सर्व देवता पवन राजाला विनंती करतात, जर तुम्ही असं केलं तर आमचं जगणं शक्य नाही. बाबा कोरोना सारख्या काळामध्ये ऑक्सिजनमुळेच तर ऑक्सिजन मिळालं नाही म्हणून किती लोकांचे प्राण गमावले. बाबा म्हणून पवन राजाने थांबवलं. पवन राजाला समजावण्यात आलं. पवन राजा समजला आणि त्यानंतर माझ्या मारुतीरायांना सर्व देवांनी वर दिला. बाबा मारुती राजा रामायणामध्ये नसते ना, रामायणामध्ये मारुतीराय नसते ना, तर बाबा रामायण घडलंच नसतं. जर कैकेयीने रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवलं नसतं ना, तर मारुती आणि रामांची भेटच नसती. बाबा माझी कैकेयी, अहो मला सांगा, इथं सर्वजण बसलेले आहेत, तुमचं कोणाचं नाव कैकेयी आहे का? आहे का बोला? नाही. कोण एखाद्या मुलीचं नाव कैकेयी ठेवतं का? कारण आपल्या जगतामध्ये कैकेयीला काळतोंडी म्हणून संबोधलं जातं. काय तर काळतोंडी. बाबा अहो जेवढं प्रेम कौशल्याचं रामावर नव्हतं, सुमित्रेचं रामावर नव्हतं ना, तेवढं प्रेम कैकेयीचं रामावर होतं. बाबा आणि तुम्हाला वाटतं का रामाला कैकेयीने वनवासाला पाठवलं? अहो भ्रम आहे. ज्यावेळी म्हणजे प्रभू रामचंद्र 10 वर्षाचे असताना नदीच्या किनारी कैकेयी मातेसोबत गेले होते. ते नदीमध्ये चालत होते. नदीमध्ये उतरत असताना माझी कैकेयी माता म्हणते, अरे रामा राघवा पुढे जाऊ नको, नदी खोल आहे. त्यावेळी माझे राम पुढे पुढे चाललेत. कैकेयी माता म्हणते, अरे राघवा नको पुढे जाऊ. त्यावेळी माझे राम म्हणतात, माते तुम्हाला जर एक वचन देत असलीस ना तर मी नाही पुढे जाणार. माता म्हणते, काय वचन हवंय? तेव्हा माझे प्रभू रामचंद्र म्हणतात, का तू काय करायचं? दशरथ राजाला सांगायचं की रामाला 14 वर्ष वनवास आणि भरताला राज्यपद द्यावं. बाबा कैकेयी म्हणते, अरे रामा, अरे 14 सेकंद निघत नाही तुझ्या विना आणि 14 वर्ष कशी सोसेन मी, कशी सहन करेन? बाबा त्यावेळी माझ्या रामानं म्हणावं, आई तुला हे जर जमत नसेल तर मी चाललो पुढे. आई म्हणते ठीक आहे. पण त्यावेळी प्रभू रामचंद्र म्हणतात, आई या पुढेही आई म्हणजे अट आहे. यानंतर मी वनवासाला गेल्यानंतर साऱ्या जगतामध्ये तुला काळतोंडी म्हणून संबोधलं जाईल. तुझं नाव कोणी ठेवणार नाही. बाबा राम नाव आपण ठेवतो की नाही बोला, लक्ष्मण ठेवतो की नाही बोला, भरत ठेवतो की नाही बोला, पण कैकेयी कोणाचं नाव आहे का? नाही. कैकेयी मातेला म्हणतो, आई तुझं नाव कोणी ठेवणार नाही. त्यावेळी आई म्हणते, रमा राघवा मी जर काळतोंडी जगामध्ये संबोधले आणि तुझं जर चांगलं होत असेल, तुझं भलं तर असेल ना, तुझ्या मनाला सुख शांती प्राप्त होत असेल ना, तर मी तुझ्यासाठी स्वतःचा प्राण देखील गमवायला तयार आहे. एवढं महाराज कैकेयीचं रामावर प्रेम होतं. आणि रामाने सांगितलं म्हणून कैकेयीने माझ्या रामप्रभूंना वनवासाला पाठवलं आणि भरताला राज्यपद दिलं. महाराज अशी रामायणाची कथा. आणि माझे हनुमंतराय, ज्यावेळी माझे हनुमंतराय लंकेमध्ये गेल्यानंतर सीता आई साहेबांचा छत कोणी लावला? माझ्या मारुतीरायांनी लावला. मारुतीरायांची सर्वजण अवहेलना करू लागले. मारुतीरायांना नाही ते बोलू लागले. पण माझ्या मारुतीरायांच्या मनामध्ये काही झालं नाही, कारण माझ्या मारुतीरायांनी कामावर विजय प्राप्त केला. बाबा
मारुतीराय लंकेमध्ये गेले असता मारुतीरायांना पकडण्यात आलं आणि त्यांच्या शेपटी जाळण्याचा रावणाने आदेश केला. बाबा कापडा गुंडाळायला घेतली त्या शेपटीला. बाबा अख्ख्या राज्याची, श्रीलंकेची, पूर्ण लंकेची कापडं सगळ्या विवस्त्र झाले. सर्वांची कापडं घेतली तरी देखील माझ्या मारुतीरायाची शेपटीला कापडच पुरत नाही. शेपटी मोठी मोठी होत चालली. शेवटी रावणाने म्हणावं सीताईब साहेबांची कापडे घेऊन या. महाराज त्यावेळी माझ्या हनुमंतरायांनी हे ऐकलं आणि त्यावेळी शेपूट बारीक झाली. शेपूट पेटवण्यात आली पण त्या शेपटीच्या पेटवण्याच्या नादामध्ये रावणाची दाढी जळाली. बाबा रावणाची दाढी झाली आणि हनुमंतरायांची शेपूट पेटवल्यानंतर बाबा अख्ख्या लंका उद्ध्वस्त केली माझ्या हनुमंतरायाने. रावणाची लंका उद्ध्वस्त केली बाबा. आणि त्यानंतर युद्ध झाल्यानंतर रावणाचा वध झाल्यानंतर माझ्या हनुमंतरायाने विभीषणास लंका द्यावी. अशा माझ्या मारुतीराय देखील भगवंताचे निस्सिम भक्त होते. म्हणून आज सेवेकरता निवडलेला अभंग भक्ताईसे जाणार असे भक्त माझ्या मारुतीराय आणि मारुतीरायांचा जन्मोत्सव. बाबा जयंती कशाला म्हणतात? जे आपल्यामध्ये आले आणि निघून गेले. पण आपण मारुतीरायांची जयंती म्हणू शकत नाही कारण मारुतीराय अजूनपर्यंत आपल्यामध्ये जिवंत आहेत. म्हणून जयंती म्हणू नये, जन्मोत्सव म्हणावं. असं माझ्या हनुमंतरायांचं मारुतीरायांचा जन्मोत्सव आणि तनिमित्त प्रभू चिंतनाची सेवा माझ्या वाटेला गेली. या गावातील मंडळाने, या मारुतीरायांचं जे मंदिर सांभाळतात त्या मंडळाने ही प्रभू चिंतनाची सेवा प्रेमास्तव माझ्या वाटेला दिली. आता झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक करून तसेच तुम्हा सर्व माई बापांच्या पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानते आणि सेवेला इथेच पूर्ण करते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली रे पुढे बेडी वाकुडी उतरू, नाही विचारिला अधिकार मिळाला. म्हणे ज्ञानेश्वरा रामा पाया पेटी करा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज.